पुण्यातलं IT हब म्हणजेच हिंजवडी हे मीच उभारलं असा दावा शरद पवारांनी अनेकदा केलेला आहे आणि हीच IT हब म्हणजे हिंजवडी बारामती लोकसभेत येते. त्यामुळं इथल्या ITians महत्वही तितकंच वाढलेलं आहे. ते नेमकं या लोकसभेच्या अनुषंगाने काय विचार करतायत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. किती उत्सुकता आहे तुम्हाला आणि काय काय त्याच्या मागची कारणं आहेत? हां, लोकसभेची निवडणूक आहे त्याची उत्सुकता तर डेफिनेटली आहेच. आणि म्हणजे दरवर्षी असं होतं ना की आता यावर्षी कुठल्या पार्टीला मतदान द्यायचं. आणि नेहमी असं होतं की आमच्याकडनं आमच्या म्हणजे काही अपेक्षा असतात पार्टींकडनं. आणि जेव्हा युजली जेव्हा मतदान देतो किंवा जेव्हा कॅम्पेनिंग करत असतात त्यावेळी असं बरेचसे प्रॉमिसेस केले जातात. आणि पण मग नंतर कळतं की त्याच्यापैकी बरेचसे प्रॉमिसेस फुलफिल नाही झाले. तर मग नेहमी असं वाटतं की यावर्षी मग दुसऱ्या पार्टीला मतदान द्यायचं का. पण आता यावेळेला बारामती लोकसभेचं तुम्हाला ऐकत असाल काय चाललंय सगळं. काय कानावरती पडतंय नेमकं तुमच्या? कोण उमेदवार आहे त्याची कल्पना आहे? फारशी कल्पना नाही त्याची, पण हां थोडं पार्टीज बद्दल वगैरे माहिती आहे त्याबद्दल. हो, तर हां, तर बारामतीमध्ये हे माहिती आहे की सुप्रिया सुळे आहेत. बघूया. परंतु आता इथं पवार विरुद्ध पवार असं होतंय, तर याच्या आधी काय विचार करत होते आणि आता काय विचार करून मतदान करणार आहे? मी तर मोदी सपोर्टर आहे. तर एव्हरी इलेक्शन मध्ये काय मी मोदीला सपोर्ट करतो. पण ह्या वेळी कसं आहे, प्रॉब्लेम झालाय. कारण नेमका प्रॉब्लेम काय झाला? बारामतीमध्ये भाजपाचा कुठलाही कॅन्डिडेट नाही. आणि कसं आहे, अजित पवार युती आहे, अजित पवार आणि भाजपाची. पण कसं आहे की लास्ट टाइम पण आपण काय बघितलं, शिवसेनेला वोट केलं पण ते सेपरेट झाले. आणि ह्या वर्षी पण आम्हाला माहीत नाही कसं होणार. तर तेच प्रॉब्लेम आहे. सुप्रिया सुळे पण आहे आणि सुप्रिया सुळेंनी काम पण केलं आहे. पण असं कसं झालं आहे, कॅन्डिडेट वर्सेस आम्हाला BJP पाहिजे. म्हणून कसं कोणत्या कॅन्डिडेटला वोट केला पाहिजे ते आता क्लिअर नाही आम्हाला. बरोबर. परंतु आतापर्यंत भाजप म्हणायचं की हे पवार कुटुंब म्हणजे भ्रष्टाचारी कुटुंब आहे. आता दोन्ही एकमेकांच्या विरोधात आहेत. पर्याय दोनच आहेत तुमच्या समोर. तेच तर प्रॉब्लेम आहे आता. तेच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणून मतदान कोणाला करणार? बघूया आता, सुप्रिया सुळे किंवा पवार त्या दिवशी. काय आता तुमच्या मनात काय आहे बाबा? आता काय आहे बरं का, आता हे एकाच घरातले आहेत. बारामती सगळीकडून एकच आहे आणि अजूनही निश्चित नाही. शरद पवार आणि अजित दादा वेगळे वेगळे एक आहे. लोकात संभ्रम निमला नाही अजून. जरी आता हे ननंद भाऊजाई जरी उभ्या असल्या दोघी एकत्र, तरी त्यांच्या संभ्रम आहे. पण मला असं वाटतं, आता मी शिरूरचाच आहे, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये काय फार फरकाने होणार नाही. पण सुप्रिया सुळे निवडून येणार. सुप्रिया सुळे निवडून येणार हे बरोबर आहे. परंतु अडचण हीच आहे की आता कोणत्या पवाराला चूज करायचं. कारण आतापर्यंत ज्या भाजपनं याच पवार फॅमिलीवरती अनेकदा आरोप केलेले आहेत आणि तेच पर्याय तुमच्या समोर आहेत. तुम्ही याआधी विचार करत होता की पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच मतदान करायचं, परंतु आता काय? ज्वाइंट में कर रहे हैं ये लोग, तो आई फील अगर आपने सुप्रिया सुले को भी वोट किया तो ये वोटेड फॉर BJP. दैट्स काउंटेड लाइक दैट, नो? तो सुप्रिया सुले तो इसमें महाविकास आघाड़ी में है. शरद पवार अलग है. सुनेत्रा पवार जो है वो अजित पवार की बीवी है जो BJP के साथ है. ओके, सॉरी. या, तो इफ आई एम इन फेवर ऑफ BJP देन आई विल वोट फॉर BJP. दैट्स द थिंग, सर. लेकिन अभी बाद में सवाल वहीं पे खड़ा होता है कि इतने दिन तो उन्होंने उनको कहा था कि भ्रष्टाचारी है, तो आपका वोट भ्रष्टाचारी को नहीं जाएगा ना? बिल्कुल नहीं जाएगा सर, लेकिन क्या करें अभी. एनी ऑप्शन इज देयर, आई डोंट नो. बिकॉज बिहाइंड द सीन कुछ समझने वाले लोग भी तो है ना. एटलीस्ट BJP के अंडर साथ में मिलके कर रही, तो कुछ तो पॉसिबिलिटीज ऑफ BJP लेगी ना. क्या सोच के वोट करेंगे इस बार? हम लोग देश का विकास के हिसाब से, जिसने विकास किया है, आज आतंकवादी वगैरह जो भी हैं वो सब बंद हो चुके हैं. 370 धारा हटी है. जम्मू कश्मीर में जो विकास हुआ है वो हिसाब से हम लोग वोट करेंगे. बारामती लोकसभा में किसको करेंगे फिर वोट? देखो सर जी, सब नेता एक ही है. इसको भी पकड़ के जाओ. आज किधर है, कल किधर है. पहले जो सिद्धांत होते थे, हम NCP तो NCP. आजकल अपने स्वार्थ के लिए सब नेता कोई किधर भी भागता है. कोई पक्का ऐसा नहीं मैं BJP में हूँ तो BJP में रहूँगा, उसकी गारंटी है नहीं है.
कोई एनसीपी में गारंटी है वो जैसे नहीं है। जैसे एनसीपी होगा, शिवसेना होगा, उनमें स्वार्थ दिखा, वैसे भाजपा में भी स्वार्थ दिख रहा है कुछ? देखो शॉर्ट तो कुछ ना कुछ समय रहता है, आप ऐसा कुछ नहीं बोल सकते हो किसी में शॉर्टफॉल नहीं है, कुछ ना कुछ तो रहता ही है अंदर। और हम लोग ओपनली बोलना भी ठीक नहीं किसमें शॉर्टफॉल है क्या है, पॉलिटिकल लोगों के बारे में बोलना कौन किधर है क्या है वो सब चेंज हो जाता है, तो वी कैन नॉट से लाइक दैट कि किसमें सब में शॉर्ट है, सब में ठीक है। जो भी है देश के लिए काम कर रहा है वही उचित है, उसी में अपने को चलना है साथ में, जो सबका साथ सबका विकास करे। जो आज परिस्थितियाँ चेंज हुई हैं, बहुत सारी चीज़ें, देखो हर चीज़ में अच्छाई भी है बुराई भी है। बीजेपी के आने के बाद, सत्ता में आने के बाद ये तो फ़ायदा हुआ है कि हमारी राष्ट्रीय सुरक्षा, जो हमारे हिंदुस्तान के अंदर एरोप्लेन्स वगैरह जो फाइटर प्लेन सब बनना शुरू हो गया, वो फ़ायदा हुआ है। आप क्या सोच रहे हैं? हम तो अब की बार 400 पार हम बीजेपी के करेंगे, क्योंकि देश का विकास है ना वही कर रहे हैं। हाँ, इंटरनल सुरक्षा एज वेल एज एक्सटर्नल सुरक्षा दोनों का बीजेपी काम कर रही है। महाराष्ट्र का सोचा जाए तो क्या लग रहा है? महाराष्ट्र की राजनीति में जिस तरह से बदलाव होते जा रहा है, किसी को भरोसा नहीं हो रहा है। बहुत सी जगह पे हम लोग जा रहे हैं तो वो सब यही कहते हैं कि महाराष्ट्र के कौन सा नेता है जिस पे आपको अभी भरोसा लग रहा है? महाराष्ट्र का तो खैर मैं रहने वाला नहीं हूँ, मैं सोनिया जी के क्षेत्र का रहने वाला हूँ। लेकिन दुर्भाग्य ये है कि सोनिया जी की पार्टी से अभी तक कोई डिक्लेयर नहीं हुआ और मैं आज तक जो है कांग्रेस को ही वोट देता रहा और इस बार भी देता उनको वोट। लेकिन जब उनको ही भरोसा नहीं जनता के ऊपर है, उनको ही जनता ही भरोसा नहीं है। और जहाँ तक विकास की बात है, न सोनिया जी ने खाली उद्घाटन किया है, पूरा उसको मोदी जी ने किया है। मैं अभी तक कांग्रेस को ही वोट देता रहा, लेकिन इस बार मैं सोच रखा है कि मैं बीजेपी को वोट दूंगा। हे काँग्रेसचे वोटर होते आतापर्यंत, परंतु काँग्रेसनं पर्यायच पुढे ठेवलेला नाहीये, त्याच्यामुळं आता त्यांचं मत ते भाजपला देणार असं सांगतात। आप क्या सोच रहे? बस अगली बार मोदी सरकार, और मोदी जो है ना भाई साहब, उसको भगवान ने अपने सबके लिए भेजा है और भगवान का कुछ भी बोलो अंश उसमें है। इसीलिए सब कुछ जो आज भी जो पावर में है, जो पावर आज भी ये उम्र में है वो सही है। और महाराष्ट्र के लिए फडणवीस एकदम बेस्ट आदमी है। ये तो फोड़ाफोड़ी चलने वाला है ना, क्योंकि अपने को कुछ करने का है तो कुछ दिखाना भी पड़ेगा ना कुछ। अच्छा, मतलब कुछ करना है तो पार्टीज फोड़ा तो चलेगा। हाँ, उसमें क्या तकलीफ है भाई साहब? अभी तुम घर में नहीं सही चलते हैं, तकलीफ देते हैं और वो वही नारा लगाते हैं। अभी 370 कर मारा ना, जब 370 कर मारा तो मेरे को उस दिन नींद नहीं आई भाई साहब। मुझे कैसा करेंगे बाबा, आगे चल गया और फिर वही लफड़े। लेकिन नहीं हुआ कुछ भी। शाह ने एकदम फर्स्ट क्लास इंतजाम किया, कश्मीर सुरक्षित। आप यहाँ बारामती के वोटर है, बारामती लोकसभा के? नहीं, हम तो आए हैं उधर दिल्ली से। दिल्ली से आए हैं जी। क्या चल रहा है दिल्ली में? दिल्ली में तो वही बीजेपी चल रहा है। हाँ। मोदी कुछ हुआ है वहाँ पे? अरविंद केजरीवाल को अरेस्ट किया, उसके बाद कुछ बवाल खड़ा हुआ है। की बात है वो, उसकी बातों में कोई नहीं आने वाला है। बहुत मतलब उसके हैं लोग, उसके भी लोग हैं, लेकिन उसका कुछ ज्यादा असर नहीं हुआ। आईटीएंस है तो क्या सोचते क्या है कि देश कहाँ है और अभी आगे कहाँ जाना चाहिए? नहीं, देश तो आगे बढ़ रहा है, इसमें कोई दो राय नहीं है। और अगर इस तरह चलता रहा तो सही में 2047 जो बोल रहे हैं उसमें जरूर अच्छा हो जाएगा देश का। तर आपण बघतोय की हे सगळे आयटीएन्स आहेत आणि आयटीएन्सच्या कुटुंबियांशी जुडलेले सगळे हे आहेत आणि हा जो भाग आहे तो बारामती लोकसभेशी जोडला गेलेला आहे। बारामती लोकसभेत नेमकं काय चाललंय, काय कानावर पडते का? कारण पवार विरुद्ध पवार अशी लढत तिथं चालली। हो, पवार विरुद्ध पवार यावेळेला लढत आहे, बट कल मला असं वाटतो अजितदादांसोबत असेल। परंतु याच अजितदादांवरती याच भाजपनं, कारण आता महायुतीचा ते भाग आहेत, त्यांनी अनेकदा आरोप केलेले आहेत की ते भ्रष्टाचारी आहेत। आता त्याच भ्रष्टाचारीला त्यांनी स्वीकारलेला आहे। मग आता कसं तुम्ही विचार करताय? कारण आतापर्यंत मला वाटतं की आयटीएन्स फार करून त्यांचा विश्वास नरेंद्र मोदींवरती होता, परंतु त्यांनीच अजित पवारांना स्वीकारलेला आहे। दोन आस्पेक्ट आहेत यामध्ये मला असं वाटतं। पहिल्यांदा जेव्हा मोदीजींनी एनसीपीला नॅशनलिस्ट करप्ट पार्टी बोललेले आणि बट तो एक आरोप एका पार्टीवरती होता ज्यामध्ये अजितदादा एक भाग होते। अजितदादा त्यांनी बाहेर पडले, त्यांनी बीजेपी सोबत त्यांनी अलायन्स केलं आणि मला असं वाटतं अजितदादांना क्लीन चिट सुद्धा मिळालेली आहे रिसेंटली। परंतु ते इकडे येण्याच्या 1-2 दिवस आधीच त्यांनी 75,000 कोटीचा त्यांनी आरोप केला होता, मोदींनीच केला होता आणि बरोबर 2 दिवसात तर क्लीन चिट मिळू शकत नाही। दॅट्स ट्रू, पण आता तो राजकारणाचा भाग असेल त्याबद्दल मी तर काही फार कॉमेंट करू शकत नाही। पण लोकांचा कल बघता मला असं वाटतं यावेळेला तिथे
लोकांचा कल अजितदादांसोबत असेल. सुनेत्रा पवारांना तुम्ही मतदान करणार आहे. सुप्रिया सुळेंनी काही विकास आपल्या या भागाचा केलाय असं वाटतंय? सुप्रियाताईंनी विकास केला, बट लुकिंग ॲट दी सेंटर जे नेतृत्व आपल्याला केंद्रात हवं आहे त्यासाठी मला वाटतं सुनेत्रा पवारांना इथले लोक विजयी करतील. देशात नावाजला गेलेला आणि एक महत्त्वाचा असणारा IT हब म्हणजेच हिंजवडी, आणि हाच हिंजवडी शरद पवारांनी स्वतः उभा केला आहे असा अनेकदा त्यांनी दावा केला आहे. परंतु याच हिंजवडीत IT हबमध्ये काम करणाऱ्या ITiansना म्हणजेच बारामती लोकसभेच्या मतदारांना नेमकं या लोकसभेच्या अनुषंगाने काय वाटतं हे दाखवण्याचा आम्ही यातून प्रयत्न केला. नाजिमुल्ला, ABP माझा, हिंजवडी, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.